नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एक मस्त झणझणीत रेसिपी सोबत। तर उन्हाळ्यामध्ये आपण बरेचसे वाळवणाचे पदार्थ बनवत असतो, तर त्याच्यामध्ये आपण सांडगे देखील बनवतो। तर त्याची आज रस्सा भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सो वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर इथे मी सांडगे घेतलेले आहेत, जवळजवळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हे मिक्स डाळींचे सांडगे आहेत। खूप छान लागतात, ह्याची रस्सा भाजी जर बनवली तर खरंच खूप छान लागते। तर आपण काळ्या मसाल्याचं वाटण तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे कारळे घेतलेत, भाजून घेतलेले आहे ते पण, आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेत, थोडंसं खोबरं घेतलंय किसून आणि लसूण घेतलेलं आहे। तर आपल्याला वाटण्यासाठी एवढंच वापरायचं। आणि कांदा घेतलेला आहे, एक मोठा असं बारीक चिरून घेतलंय। आपल्याला कांदा आणि वडे जे आहेत त्याचा रस्सा बनवायचा आहे, तर बारीक असं कापून घ्यायचं। काही जण सुक्की भाजी पण बनवतात, म्हणजे लफतफीत अशी, जास्त सुक्की पण नाही। तर आपण ही काळ्या रश्श्याची भाजी बनवतोय, अगदी छान लागते। चिकन मटन लई मागे सरेल इतकी छान लागते ही रस्सा भाजी। तर हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं। तर बारीक करून घेऊयात आपण। तर थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक करून घेतले, पाहू शकता। आणि कारळ्याची जी रस्सा भाजी असते ना, ती खरंच अफलातून लागते। नक्की एकदा ट्राय करा। फक्त थोडेसे भाजून घ्यायचे कारळे कधी पण भाजीला घालताना तुम्ही। गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं आणि यामध्ये आपल्याला आता जे सांडगे आहेत, अर्थातच वडे पण म्हणू शकता तुम्ही याला, तर ते फ्राय करून घ्यायचेत। का फ्राय करून घ्यायचेत? कारण की आपण जेव्हा रस्सा भाजी बनवतो त्यावेळी त्याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे असं पीठ होऊ नये। आपण जेव्हा शिजवतो त्यामध्ये तर असं तळून घेतलं तर ते त्याचं असं पूर्ण पीठ होत नाही, छान असे शिजले जातात, थोडेसे क्रिस्पी राहतात, मस्त असे लागतात। त्यामुळे असे फ्राय करून घ्यायचे। आणि मी थोडेसे खायला देखील ठेवणार आहे कुरमुरीत असे, आणि थोडेसे भाजीमध्ये घालणार आहेत। तर छान असे लालसर झालेले आहे, पाहू शकता। तर काढून घेऊयात आपण। आता त्याच्यामध्येच इथे मी मोहरी घातलेली आहे, उरलेल्या तेलामध्ये जिरी घातलेली आहे। मस्त असं तेल तापलंय आपलं। जिरी मोहरी फुलून आली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर कांदा घालायचा रश्श्यामध्ये, रस्सा खूप छान होतो। म्हटल्याप्रमाणे चिकन मटनलाही मागे सरेल इतका छान रस्सा लागतो। आणि रस्सा पण असा छान बनतो ना, मस्त असा काळा कलर येतो। तर कांदा छानपैकी लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊयात। यामध्ये कढीपत्ता घालूया थोडासा। इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे 2 चमचे, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद पावडर घालायची। आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर मसाले पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। काय होतं ना मंडळी, उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी असतात, पालेभाज्या, तर त्यावेळी हा मस्त असा उपाय आहे तुम्हाला भाजी बनवण्याचा, आणि खूप छान असं लागतं। तर वाटण तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आणि हे पण तेल सुटेपर्यंत छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं। तर मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा। तर तुम्हाला पाहूनच समजलं असेल की आपली रस्सा भाजी किती छान होणार आहे ते। तर प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी आहे। तर ही माझ्या आईच्या पद्धतीची, म्हणजे ती अशी बनवायची म्हणून मी तुमच्याशी तशी शेअर करते, आणि खूप छान लागते म्हणूनच मी तुमच्याशी पण शेअर करते। तर तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात मसाला। छानपैकी असं तेल सुटलेलं आहे, पाहू शकता। तर तुम्हाला याच्यात टोमॅटो जर ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता। थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊया बारीक चिरलेली, आणि मिक्स करून घेऊयात। मंडळी, सांडग्याची भाजी तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवली जाते मला कमेंट्स करून नक्की कळवा। तर या पद्धतीने देखील ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर यामध्ये आपण फ्राय केलेले सांडगे घालूयात। तर थोडेसे खाण्यासाठी मी ठेवणार आहे आणि थोडेसे घातलेले आहेत। तर हे पण आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। आणि ही भाजी तयार होण्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होते। तर हे पाहू शकता, असं पण तुम्ही मस्त लफतफीत खाऊ शकता भाजी। तर आपल्याला रस्सा बनवायचा, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर तुम्हाला कितपत पातळ रस्सा हवा आहे, कितपत दाट हवा आहे, त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर मस्त असा आपला रस्सा दिसतोय, पाहू शकता। मिक्स करून घेऊयात पूर्ण मसाला त्याच्यामध्ये। मस्त अशी तरी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालूयात।
पुन्हा एकदा मिक्स करूयात आणि मस्त आता एक 10 मिनिटं आपल्याला असंच झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। त्याच्यामधले वडे जे आहेत ते शिजवून घ्यायचेत। तर 10 मिनिटं झाकण ठेवूयात। एक 10 ते 11 मिनिटानंतर झाकण काढून पाहायचं आणि छान उकळी आलेले आहे पाहू शकता। आणि वडे इतपत शिजवायचे की थोडेसे दबले गेले पाहिजेत, पूर्ण असं त्याचं पीठ नाही झालं पाहिजे। त्यामुळे सांगितल्याप्रमाणे एक टिप्स नक्की वापरा, थोडेसे फ्राय करून घ्या अगोदर, डायरेक्टली टाकू नका, त्याने असे वड्याचे पीठ नाही होत वड्याचं। तर तयार झालेला आहे आणि रस्सा पण पाहू शकता थोडासा अटलेला आहे आपला। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त अशी तरी आलेली आहे पाहू शकता। अगदी चिकनच्या भाजीला जशी तरी येते ना, अगदी तशीच तरी आलेली आहे। आणि आपण आता प्लेटिंग करूयात। मस्त अशी रस्सा भाजी आपली सांडग्याची तयार झालेली आहे। जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा, लाईक शेअर नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।